call me a god. You call me a god. You call me a god. You call me a god. म्हणलं होतं का नाही मी पुन्हा येणार. हो तेच आम्हाला वाटलं गेला तर तुम्ही माघारी येणारच नाही. अरे मी काय फ्रॉड डिरेक्टर मधला आहे की काय? नाही. अरे मी प्रॉपर डिरेक्टर आहे प्रॉपर. वा, वा, मी हॉलिवूडला गेलो, हो. तिथं माझी सगळी टीम तयार केली आणि म्हंटल मग आता तुमच्या गावात येऊन शूटिंग चालू करावं. हो, पण मी काय म्हणतो तुम्ही टीम घेऊन येणार होता ते कॅमेरे वगैरे कुठे दिसन झालेत काय? अरे मी तुला आधी पण सांगितलंय मी जागतिक दर्जाचे सिनेमे करतो, जागतिक दर्जाचे. आदल्या दिवशीच माझी टीम तुमच्या गावात कॅमेरे लावून गेलेले आहे. गावात तुम्हाला माहित पण नाही माझे पिक्चर सगळे हिडन कॅमेरेने शूट होतात. हिडन कॅमेरेने कॅमेरा बघायचा नाही, बरोबर नाही, फक्त ऍक्टिंग करायची. बरं, ऐका की एक मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम म्हणता येणार नाही ती काय झालंय थोक्या म्हणतोय ना आता पैसे देऊन हिरो होणार हे पण म्हणतोय मी पण हिरो होणार नाही मी नाही देणार पैसे. मी होणार हिरो. नाही मी होणार, त्याला येत नाही काय? मी होणार हिरो. मी होणार आहे म्हणलं की. ह्या दोघांचं जाऊ द्या मी होणार हिरो. मी अजून पैसे देतो तुम्हाला. तुमच्या सगळ्यांचं राहू द्या पैसे मी देतो. मी हिरो होतो. अरे का? नाही, मी पैसे देतो. मी देणार आहे पैसे मी. अरे चला. अरे असू द्या असू द्या तुझा घरी. अरे असू द्या, भांडू नका, चिल गायज. काय करू आपण 4 हिरो दाखवू काय? हा 4 हिरो दाखवू. अरे कसं चालतं. काय चालतील 4 हिरो? अरे सगळं चालतं. हिरोईनला चालतंय तर सगळ्यांना चालतंय. 4 हिरो दाखवू. आपण साहेब एक झालं की एक झालं की एक झालं की एक. मी काय म्हणतोय पण हिरोईन कुठे? हिरोईन कुठे? हिरोईन कुठे? कॅटरीना कुठे? कटरीना बघायचंय. हो. कटरीना बघायचंय. बघा. Ain't no motherfucker in this world could do it like me. Open up your eyes and shoot a little rising. You don't have to love me. ही कुठली आली कॅटरीना? हा युगांडाची कटरीना, ही युगांडाची कटरीना घाम काढे. हा काय घाम काढे? हो ती हिरोचा घामच काढते. You know where to find me. And if you go and hate this, तर माझे 4 हिरो रेडी आहे ना तुम्ही? नाही मला काय घरात जाऊन गावात काढायचं. मी आलो अरे गावात कुठलं आलं? मला पण धारा काढायची. तुम्ही या जाऊन दारा. बरं जाऊ द्या. तर मग तुम्ही रेडी आहे ना माझे 2 हिरो? माझा ऐका हा लय गोड मुलगा आहे, ह्याला घ्या. नाही हिने ₹1,00,000 दिलेत, याला घ्या. 1 नंबर ऍक्टिंग बी करतोय. अहो तो इंस्टाग्राम वर लय भारी रील करतोय, फॉलोवर जास्त आहेत, अरे त्याला एकदा घ्या. बसा. आता तुम्हीच माझे 2 हिरो. चला लाईव्ह बना दूंगा. अगं भावाने स्किन खराब होते माझी, टचअप कर की नीट. माझ्या एक्सरेज कुठे आहेत? कानातलं, नाकातलं, बुटातलं कुठे आहेत? बाई या गावात खूपच उकडते. सो हॉट. तू क्या फायनली तू हिरो होणार? पहिला तुझा आणि कटरीनाचा सीन आता किसिंगचा आहे, किसिंगचा. माझ्या आणि कटरीनाचा मुका हा मग तिला नाही आवडणार. मी गुटखा खातो ना. अरे असू दे की मग. त्यात काय, ती तर युगांडाचा गुटखा खाती, युगांडाचा. आता वैनाई नाही करायचं, नाही किसिंगचा. लाईट कॅमेरा घे मुक्का. कसं झाला डायरेक्टर शॉट माझा? गुटका शॉट. अहो मला नाही हिरो व्हायचं, नका मला. अरे एक हिरो मुका घेऊन मेला. आता असं दाखवायचं की तू दुसरा हिरो आणि तू तिला मिठीत घ्यायचं, मिठीत. हा अहो नका. लय खाज होती ना, हिरो बनायचंय. तू क्या नको, मला घ्या. रील स्टार आहेस ना, जा तिच्या. रेडी का? रेडी. लाईट कॅमेरा वाढ तिच्या आईला. मी येलं का काही? मी वाटते. अरे पप्प्या, अरे ही कसली आली कटरीना घाम काढे. बरं झालं आपण हिरो नव्हतो. शाईला मी म्हटलं हिरोचं काम करावं. कटरीना असली कटरीना. नाही मरू दे. ऐकायला गेली शूटिंग तिकडे. नको काय नको. अंग थरथर कापायला लागले. नको बाबा, ते कटरीनाच्या जवळ जायचं म्हणजे फाटायची काम आहेत. काय सांगू,
त्या दोघांचा सुद्धा घाम काढलाय त्या कटरीना. आम्ही येतो, आम्हाला काम आहे जरा. अरे थांबा जरा. काय? आता तुमच्याशिवाय मला पर्याय नाही. तुमच्या दोघातलं कुणाला तरी हिरो बनवायला. अहो ऐका माझं आमच्या दोघातलं म्हणजे किंवा हा चांगला आहे, पण मी काय म्हणतो, अहो नाही ह्याला हिरो नाही नाही, आता जर मला पिक्चर कम्प्लीट करायचा असेल तर मला हिरोची गरज आहे. तुमच्या दोघातला कोणतरी हिरो अहो पाहिजे. मग आमच्या ह्याला घ्यायला घ्या. अहो माझा ऐका, एक मिनिट. बघा तुम्हाला हिरो पाहिजे ना? राजगंडा हिरो. बघा समोर येतोय ना, कसा काचकेने मुका घेतो कटरीना. हो खरा हिरो आहे. अहो राजगंडा देखना हिरो. ती कोण आहे माहितीये? कोण आहे? बघा गळ्यात चेन आहे, हातात कड आहे. अहो पैशावाली पार्टी, गावचे सरपंच आहेत ते. काय सांगता? हा त्यानंच आपल्याला शूटिंग परमिशन दिली आहे. बाबूराव म्हणतात त्याला, बाबूराव. बाबूराव? हिरोईन कडे न्या आणि बाबूरावला तिला भेटवा. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, त्याने एक अट घातलेली की हिरोईन बरोबर एक सीन पाहिजे छेडछाडीचा. या मोठा scene त्याला द्या, मोठा सीन. बाबूराव तू मला एकट्यात गाव. या साहेब या. सोनं आणलंय ना? अहो आता तुमचा कटरीना सोबत फक्त छेडछाडीचा सीन नाही, मग आता डायरेक्ट उसात सीन घ्यायचे. उसात तुम्ही आणि कटरीना आणि नुसता. अहो मालक, उसावर आपलं जुनं नातं आहे. आता असा सीन द्या ना, कटरीना येडीच झाली पाहिजे. अहो पण कॅमेरे कुठे आहेत? साहेब माझे कॅमेरे सगळे हिडन कॅमेरे असतात, तुम्हाला कळणार नाही. तुम्ही ऍक्टिंग मध्ये घुसा. असं होय. हा. पण कटरीना कुठं आहे? कटरीना बघायचे. हा? बघायचे हा. कटरीना. कशी आहे? दिपलं का नाही डोळे? हा युगांडाची कटरीना नाही, युगांडाची. आता लय बोलत बसू नका, लवकर जावा. सीन द्या. हा चला, लाईट कॅमेरा करा तिच्या माय. अहो मला वाचवा. नको. अहो माझं दात बारं घे. परफेक्ट. घे. अरे तुझ्या काय महिन्यात काय घरी तुझ्या? आणि कसला विलानी गाणेरडा शी बाई. माझा बाल रे, तरुणाईची शान आणि लाखो दिलं की धडकन. ज्यांची गावात एंट्री झाली की सगळ्यांची वाटते. अरे दार लावून घेतात लोक. माझा बाल रे. बाळ्या, गावात कुणी उठवलं? पोरगी माझी पोरगी पळून जाणार आहे. आधी वॉच ठेव, वॉच. जर बोलताना भेटताना कोणाला गावली की नाही तर मग डायरेक्ट बोलायचं. मग आम्हाला सांगू, आम्ही पण ऐक, टेन्शन घेऊ नको. ती पूजी नव्हती, मग दुसऱ्या गावची पूजी होती. आपल्या गावच्या पोराबर पळून गेली. काय? कुणी उठवलं? ये रे बाबा, ये उठवलं. मी 2-4 दिवस गावात नाही तर ही चालली वय बांधगड आणि माझी पोरगी पळून जाती वय. आणि मला सांग, गावात स्कीमवाला कोण आला होता? सगळ्यांचं पैसे लुटून गेला. कोण आला होता? सांगतो. टोटल ह्यानं 5 माणसं, ह्यानं 5 माणसं, तुम्ही 5 माणूस आणि ह्यांनी 5 माणूस, 25 माणूस. एका माणसाकडनं 5,000 घ्यायचे. तू किती दिले पैसे? 50. आले तुला? मग तू कुठनं किती दिले? 1.5 लाख रुपये. अरे तुझं काय झालं? मी आईच्या बांगडा का विकलो होतो. हा किती दिलेस? 20 20,000 रुपये दिले. लक्षात ठेवा, आपण पैसे गोळा करून दिलेत ना, कष्टाचे पैसे काय असतात. एखादा का टक्केवर महिन्याला चालू झाली आपली, विषय क्लोज. गावातली शेट माणसं आपण. 1 लाख मागितले असते सायकल वर येऊन तर दिले असतेस का? अरे भाई ना आपल्याला फसवलंय. कोण आला होता? होता. अरे, तोच होतास की. अरे, तोच होतास की. खोटं बोलतोय. मी हाणतो की. ते नाही. अरे मला सांगा, गावात
शूटिंग चाललंय ती काय भानगड आहे? शूटिंग कुठे आहे? शूटिंग कुठे आहे? शूटिंग कुठे आहे? चला आप्पाकडे चला. कुठे आहे आप्पा? आप्पा कुठे आहे? कुठे आहे आप्पा? आबा आले का बाळ्याचा आभार आबा आबा आता का लाभ पण मार शूटिंग कोणी आणलंय गावात? गावात शूटिंग कोणी आणलं? कोणी आणलंय गावात शूटिंग? गावात शूटिंग कोणी आणलं? आले का गावचा सरपंच मी होतो. अरे गाव आदर्श म्हणून पुरस्कार मिळवलेला आहे. म्या गावाला अहो माझं नेतृत्व होतं तेव्हा गाव कसं होतं. आणि तुम्ही काय करताय? काय तमाशा लावलाय? अरे काय शूटिंग घेताय? शूटिंग अरे शूटिंग बघायचं तर आमच्या काळामध्ये आम्ही राम तेरी गंगा मैली मॅच होतो 20 साल बाद. अरे त्यात जो हात येत होता ना यो हात आहे तो असा यायचा. काय म्हणजे आबा तुम्ही पण पिक्चर मध्ये काम केले अंग अरे पिक्चर मध्ये काम म्हणजे बर्निंग ट्रेन मध्ये दाखवलेलं मुडदा आहेत ना 108वा मुडदा मॅच. शोले मध्ये जे दाखवलं होतं का नाही सांबा होता सांबा तो सांबाच्या पलीकडं मॅच किट दाखवतो. अरे लय भारी. या पिक्चर मध्ये शूटिंग जे चाललंय त्यामध्ये हिरोईन कोण होता? हिरोईन कटरीना कतरीना 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 काम काढे कचरी ना. आमच्या वेळेला अरे काय नट्या होत्या. अरे सारख्या गुलाबासारखं गा और त्यांचं वर्णन करावं तर का मीना कुमारी. आमच्याकडे त्यावेळेला हेमा मालिनी रेखा आणि ती जी अशी सौंदर्यवती जी होती मंदाकिनी. अरे काय वाहत होत्या. अजून अंगावर मोरपिस फिरल्यासारखं वाटतं. नावं घेतली तरी कॅथरीन अरे कुठं तरी खटाऱ्यात गेल्यासारखं वाटतंय. ओ आम्हाला तसंच वाटलं. तिच्याकडे बघितलं ना तेव्हा आम्हाला कळालं ही कुठली युगांडाची कतरीना आहे. अरे कुठे आहे तो डायरेक्टर? कुठे आहे ती कतरीना? हा कुठे कुठे आले का? काहीतरी गावातल्या पोरा बाळांना याड लावत आहे घाणेरड्या पद्धतीने शूटिंग आहे. अरे माझ्या पोराला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलाय. काय कमी पडून दिलं नाही काय राजा माझ्या होय का नाही? हो तळ हाताच्या फोडासारखा आहे झपलाय म्हणे. अहो डुंगणाला फोडे येऊस तर हाणलं तुम्ही मला. जेव्हा बघाव तेव्हा हाणतच होताच. किती हाणलं मला तुम्ही? काय केलं माझ्यासाठी तुम्ही? आता बस इथं सांगतो मी तुम्हाला. आबा तुम्हाला आठवते का मी दुसरी तिसरी मध्ये असताना तुम्ही पिऊन घरी आला होता आणि मी तुम्हाला आलेल्या वय पुस्तकात मला पैसे मागितले होते. जास्त काय नाही तेच परत करायचे. ह्यावेळेस मी आबा आणि तुम्ही माझं पोरग. चला आबा रेडी ऍक्शन. आबा 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 वह्या पुस्तकाला पैसे नाहीत. इथं 10 रुपयाला पैसा नाही विकास. कोपऱ्यात पडलेला हार गोळा करून परत तेच खातोय. मुद्दाच तर मारीन तुला इथं आज. कधीच येतं एकदाच डोक्याला ताप झाला. कधीपासून थांबलास? अर्धा तास झाली इथंच आहे. आणि शाळेच्या मग कायला बोलले मला? शाळेच्या मग कायला बोलवलंय? अरे भाड्या गावात मॅटर झालाय. काय पिशवी दिसे नाही कुठं चाललोय मी. आज करू. अरे जी शूटिंग वाला आणलं होतं का नाही हा त्या कॅटरीना त्या शूटिंग वाला डायरेक्टरनं काय केलं माहितीये का? नाही
सरपंचाच्या गळ्यातलं हातातलं सगळं सोनं चोरून घेऊन गेलेत ती. काय मग आणि आता थोक्या पण गायब झालाय. बिहान ते पोलीस येतील आणि पकडून नेतील. त्यानं चालवलं शूटिंगवाला. आणि वरनं पाप्याचे पण फाटले, तो गायब झालाय. आता मी चाललोय पंढरपूरला 2 दिवस. आणि माझं काय ऐक जरा गावात सारवा कराय तू थांब. असं दाखव काहीच घडलं नाही, तुला काहीच माहित नाही. काय चायला काय डायरेक्टरनं बॉम्ब केली हा. कटरीना घाम काढायचं ठरवलंय. 2 दिवस मी गायब आहे पंढरपूर. काय फक्त कुणाला दाखवू नको. नॉर्मल रीला करत राहा. व्हिडिओ करत राहा. हा, काय झालंय कुणाला सांगू नको. आणि मी तुला बोलू हे सांगू नको. नाही मी जातो ट्रक थांबते. हो चालतंय. कॉल कर मला. हो जातो. काय येतो मी. अरे भाड्या 100-200 रुपये दे की. ऑनलाईन पेटतो की मी अंडरपॅन्ट बोरमुडे आलोय घरात बाहेर. दे पटकन. राहू दे ऑनलाईन पाठव. काय करू रीलच काढतो सकाळी उठल्यापासून. त्याच्या मायला कसं आहे ना शेठ, आपली स्टाईल सगळ्यात वेगळी असती. कोणीच करू शकत नाही. ए बाळ्या क्या मायचा तुझ्या सारखं त्या डबड्यात मरतेस का मरतेस? हा? काय झालं? हा कालचा मार तुला अजून कमी पडलाय नाही का? नाही रतिक एवढा हात असतो. मला एक सांग, तसाच कालच्या सारखा मार पडलं. गावातलं शूटिंग जे चाललं होतं ना ती बंद का पडलं? का बंद पडलं? खरं सांगायचं. आपल्या गावचं थुक्या नाही का? थोक्या त्याने गावात डिरेक्टर घेऊन आला. बर. पिक्चर शूट होईल, मस्तपैकी शूटिंग होईल. त्याने आम्हाला मोठमोठे स्वप्न दाखवले. तो डिरेक्टरने बी सांगितलं मला जागतिक अवॉर्ड भेटलाय, मला मोठमोठे पुरस्कार भेटलेत, हे ते अमकं टुमकं. आम्हाला नुसतं मोठमोठ्या गप्पा सांगितल्या. त्यांनी तुम्हाला माहिती का ₹1,00,000 दिले त्या डिरेक्टरला. ₹1,00,000. आणि तंबाखूची पुडी देत नाही तू त्याला ₹1,00,000 दिलं होते ना. त्याचा आम्हाला प्रश्न पडला की त्याच्यानंतर माझा सीन लावला. माझा होता मिठीचा सीन. आपला साधं सुद्धा नाही का बाबा. मला बी मी डोळे पांढरे केले. माझी पाटण अजून दुखती. तुम्ही हाणलं त्याच्या खाली पाटण दुखती. पाटण मुडली अशी मिठीत घेतलं पाटणच मुडली माझी. अरे तू छटाक ती कत्रीना म्हणतो एक पाक म्हशी सारखी काय होणार? अहो मी कवळ्या हरणी सारखा. अहो ती होती हत्ती सारखी. आता कळानच गेली. हे सगळं झालं. डिरेक्टरला प्रश्न पडला की हिरो कोण होणार हिरो. आता आमची दाशी अवस्था झाली. तो गेला आप्पाकड. आप्पाला म्हणला हिरो बघा. आपण ते आता हे सगळं बघून आपण ते कल्टीत द्यायला बघत होते. पण त्यांना दिसला सरपंच. सरपंचाच्या गळ्यात सोनं, हातात सोनं आहे. ते डिरेक्टर बिघडला की कशाचं काय त्याने सरपंचालाच हिरो केला. सरपंचाची एक आठी होती. मला छेडछाडीचा सीन पाहिजे होता. पण डिरेक्टर म्हणला अरे छेडछाड काय, तुला डायरेक्ट मुक्याचा सीन देतो मुक्याचा. तसं म्हणून ते गेले आणि छेडछाडीचा सीन हे सगळं चालू झालं. सरपंच पळूनच गेला डायरेक्ट. त्याचा घामच निघला अंगातून. पळूनच गेला डायरेक्ट मुक्याचा सीन बघून. आणि सोनं बिन त्या कॅटरीनाला दिसलं, डिरेक्टरला दिसलं. डायरेक्ट सरपंचाचं सोनं घेऊन हे दोघं फरार गायबच झाली गावात. काय सांगतोयस? हो हे सगळं मॅटर. ही चारी माकडं आयला गावात कधी मी क्वार्टरला पैसे मागले तर दिले नाही. आणि ह्याच्या ताब्यात सगळ्यानं सोनं दिलं. ह्यानं काय 1,00,000 रुपये दिले त्या थोक्यानं. होय हा? अरे असली नालायक. आबा हा? कुठं होता तुम्ही आणि आत्ता आलाय? तुम्हाला काय कळतं का आपल्या घरात एक मोठी पोरगी आहे. अहो आबा तुम्ही मला ₹1 देत नाही आणि हा तर काहीच कमवत नाही पैसे. सगळं घरातलं मला बघायला लागतंय. हा दिवस रात्र त्या फोनवरती असतो. तुम्ही पिऊन कुठे पण पडलेला असतात. मी एकटीनं कुठं काय काय बघायचं. माझ्या पिण्याचं काढायचं नाही बरं का. अहो आबा आम्ही तुमची पोर आहे का शेजाऱ्याची पोर आहे? बोल तुला काय बोलायचं ते. माझ्या पिण्याचं काढायचं नाही. तुम्ही ₹1 कमवत नाही. मी एकटीनं सगळं बघायचं. मी कुठं आणि किती बघायचं मला सांगा. तुम्हाला पैसेच पाहिजेत ना, देतो की पैसे. हा पैसे देणार तुम्हाला मी. हा कुठून आणणार तुम्ही पैसे? लॉटरी लागली का तुम्हाला? मी पैसे कमीन कुठेतरी रानात कामाला जाईन, कुणा चोऱ्या करीन, पण तुम्हाला पैसे देईन. माझी पोरं आहे ना तुम्ही, शेजारीची नाहीत. नालाय का हसतोयस काय? उद्याच गेमच करतो, तोंडावर तुमच्या पैसे फेकतो. हे जा बाबा कुठे गेले बघ, जा लवकर. सरपंच
सरपंच बोला की आबा, ते नाही घरी. कुठे आहेत सरपंच? ते गेलेत बाहेर, ते नाही येत आता इथे. का हो, काय झालं? अहो काय झालं त्यांच्याशी बोलायचे. लय राडा केलाय त्यानं गावात. का, काय केलं त्यांनी? काय केलं म्हणजे गावात शूटिंग चाललं होतं माहितीये ना? हो, म्हणजे असं कानावरती आलेलं. अगं कानाव आलंय. अहो त्यातच लय राडा झालाय. डिरेक्टर कोण कॅटरीना तुमचा नवरा नटी बरोबर काय करत होता तुम्हाला माहितीये का? काय सांगताय का तुम्ही? बोलव त्याला. थांबा तुम्ही, आता त्यांना फोनच करते मी. हॅलो, कुठे आहे तुम्ही आता? आत्ताच्या आत्ता 2 मिनिटात तिथे यायचं. बरोबर आहे. लगेच यायचं. बोलवले त्यांना, आता येतीलच 2 मिनिटात. थांबा तुम्ही, आता बघते काय करते त्यांचं ते आता. या या या, आरती घेऊन येऊ का? आरती ओवाळते तुमची, म्हणजे आता बरोबर होईल. काय झालं? गळ्यातली चेन कुठे आहे? हातातलं ब्रेसलेट कुठे आहे? आणि अंगठ्या? अगं काय झालं ते मी अगं तो काय सांगतोय? मी सांगतो. अरे त्यानं ते सगळं ते गळ्यातलं म्हणतात ना तुमचं काय ब्रेसलेट काय ते सोनं, हातातल्या अंगठ्या, लाकीट हे सगळं का नाही त्या शूटिंग वाली ती कॅटरीना होती ना, कॅटरीना तिला दिले. लोटलाय पूर्ण. राडा केला. योच की राडा तुला सांगायचा होता मला. हाच राडा केला. शूटिंग मोक्का घेतोय, मोक्का कॅटरीनीचा. इतकं प्रेमानं माझ्या बापानं दिलेलं सगळं ते देऊन आला वय तिला उंडकीला. काय डोकं काय घाण ठेवलेलं का तुम्ही? अगं ऐकून तरी घे. काय घेऊ ऐकून आता मी? घरातली भांडी घासणं होत नाही तुम्हाला आणि तिच्या मागणं जाणं होतंय तुरतुरो, तेव्हा कळत नाही तुम्हाला. सरपंचीन बाई मोक्का घेतोय, मोक्का. हो, मुक्का घेताय. आपल्या लव्ह मॅरेज एवढं 3 वर्ष झालं, अजून एक मुक्का नाही घेतला आणि तिचा मुक्का घेताय. तिच्यासोबत जाऊन लव्ह मॅरेज करायचं होतं ना कटरीना सोबत. तुम्हाला मी आत्ताच सांगते, एकदाच सांगणार, परत बोलायचं नाही, सांगितलं नाही. जे सगळं आत्ता गमावलंय ते सगळं आणायचं आणि मगच घरात यायचं. नाही तर घरात एंट्री नाही, तर पाय तुडून हातात देणार. अगं पण काय माहित नाही मला, आत्ताच्या आत्ता जावा. बघा की एवढं सगळं करायचं, जीव लावायचं आणि असं वागते तोय. तुम्ही सांगितलं नसतं तर मला कळलंच नसतं. बरोबर आहे तुमचं सरपंचीन बाई. चांगला धडा शिकवा त्याला. सरपंच बाबूराव नमस्कार. एवढं का काळजी येते? एवढं तोंडावर 12 वाजल्यात तुमच्या. घरात तर बाजार तुम्ही तुटवलाय ना, तिथं विचारा काय झालं. मी काय बाजार बेजार उठवला नाही आणि आग लावली नाही. अरे जा की कॅटरीनेचं मक्क घ्यायला आणि घालावं सगळं. आता तूच राहिलेस, कपडं कसं राहिलं? हा, ती का गेलं नाही तुझं? समजते बोल. सरपंच साहेब, त्यातनं जर सुटायचं असेल ना तर आपल्याकडं लय आयडिया आहेत. आयडिया आहे तुझ्याकडे? मग काय आयडिया? आपल्याकडे झॅक आयडिया असती. आपल्याला कोणी पेदाड म्हणलं ना, पण आपण हुशार आहे. लय आयडिया आहे. मी ह्याच्यातनं बाहेर पडेन. सोडवतो मी. ऐकणार का माझं? बोला ऐकणार का? बघू. बोल. आयडिया तरी कवितेत आधी, मग विचार करतो करायचं का नाही. हा बघा, तुम्हाला काय जास्त करायचं नाही. जी गेलेलं सोनं ती जर आणलं तरच बायको तुम्हाला घरात घेणार आहे. बरोबर आहे? पण ते आणणार कुठनं ना, ती गेली ना कटरीना. अहो मी देतो ना आणून. फक्त मला तुम्ही 5,000 द्यायचे. 5,000 कशाला? कशाला म्हणजे? ती सोनं मालक 5 लाखाचं सोनं आहे, 5,000चं नाही. तसंच दिसणार, डिक्टो तसं दिसणार. मी देणार ना आणून. 5,000 द्यायचं. 5. पण काम होणार ना? होणार म्हणजे होणार. हाय तसंच दिसणार. हे आपल्यात राहिलं पाहिजे. आपल्यातच राहणार. 5,000 ना? जा माणसाकडे पाठवतो माझ्या, काम झालं पाहिजे. याडा बेडा आहे का? मी याडा आहे का? काहीतरी हातावर पहिलं टेकावं. हे बघ, ॲडव्हान्स असल्याशिवाय पुढचं काम नाही होत. घ्या, करा काम तेवढं. आत्ता कसं? आत्ता बाबूराव जमलं आणि तुम्हाला उद्या प्रवेश मिळाला काय?
माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. काळजी करू नका, तोंडाला टेन्शन काढून टाका. हे, चला. हॅलो पप्पा, तुम्हाला माहितीये का काय झालं? त्याला तुम्ही जे लग्नात सोनं दिलेलं होतं ना, ते सगळं त्यानं सगळं गमावलं, सगळं मातीत घालून आलं मुडद्या. ते गावामध्ये शूटिंगवाली माणसं आलेली, त्या शूटिंगवाल्या माणसानी सोनं नेलं सगळं. त्यामुळे त्याला हौस होती ना त्या शूटिंग मध्ये काम घ्यायची. कटरीना आलती, त्या भाड्याला मग काय घ्यायचा होता तिथं, त्याच्यामुळं तो तिथं गेला. मग त्या माणसाने त्याला लुटलं. नशीब सोन्याचं गण्याला कपडे पण दिली नाही ती. कपडे पण घेऊन जायला पाहिजे होतं, म्हणजे त्याला अक्कल आली असती. माफ करा, तुमचं सोनं गेलो. पप्पा तुम्ही या आणि मला इथनं घेऊन जावा. काय काय सांगता काय तुम्ही? खोटं सोनं होतं वय? मग इतक्या दिवस तुम्ही मला अंधारात ठेवलेलं वय? बरं ऐका, तुम्हाला एक सांगते मी. ही गोष्ट तुमच्यात आणि माझ्यात फक्त दोघांच्यात राहून देत, आणखी कोणालाही सांगू नका. हा, ठेवते मी. ओ आबा, ओ आबा, आबा 2 मिनिटात बाहेर येऊ आबा. का हो सरपंचीन बाई, काय झालं? आणि आज इकडं? हो, आज इकडं तुझ्या बापाने जे धंदा केलेत ते नको वय? तुझ्या बापाने माझ्या नवऱ्याकडे पैसे काढून घेतले ते सोन्याची. काय काय पण बोलताय हो तुम्ही? हो, काय पण काय बोलताय म्हणे. हो, पहिली गोष्ट तर त्यांना आबा म्हणा, आणि बाप काय लावले, आणि ते असं काही करणार पण नाही. तुझ्या बापानं माझ्या नवऱ्याकडनं पैसे घेतलेत, ते पण 5,000 रुपये घेतलेत. मला ते रिटर्न पाहिजेत, परत पाहिजेत. तुझा कुठं आहे बाप? नीट बोलाल का तुम्ही? तू नीट बोल पहिली भावाने. नीट बोला. तू नीट बोल पहिली. हो, रिस्पेक्ट देते म्हणून काय पण बोलाल का? ए भावाने गप्पा बस. Respect नीट देते मला. नीट बोला, नीट तू बोला. नीट बोल पहिली. तुम्ही नीट बोला. नीट बोलली का? नीट खुश झालीस का आता? काय कालवा रे तुमचा? सरपंच बाई, कस काय झालं? बरं झालं आला चिंटक्या तू. गावात शूटिंग कोणी आणलेलं? ओ, ते शूटिंग मी नाही आणलेलं. तुला चेचीनच खलबत्त्यात. खरं बोल. मी कधी? मग कोणी आणलेलं ते शूटिंग? ते त्या चुक्याने आणलं होतं. हो, त्या तुक्यानं आणलेलं. चुक्या नाही, चुक्या. काय झालं काय इथं नक्की? बरं झालं तू आला, आत्ताच तुझा विषय झाला. तू ते शूटिंग आणलेलं म्हणे, हा सांगतोय तू शूटिंग आणलेलं. मी नव्हतो, वहिनी तो पप्पा होता. नाही, हा म्हटला की तू आणलेलं म्हणून. दांडक्याला चेचीन तुला. वहिनी मी खरंच नव्हतो. बघा, हा म्हणतोय तुम्हीच आणलेलं, तुमच्या आबांनी आणलेलं. मला काय माहित नाही. मला पैसे आणि सोनं हे मला पाहिजे, नाहीतर मी तुमच्या दोघांवरती आणि तुमच्या बापावरती पोलीस केस करीन. ए, जा, काय करायचे ते कर. ए भवाने, इकडे ये. मी अशी जाणार नाही. मी आता काय चहा पिऊन जातीस का? सांगतेस की तुला मी आता. थांब. बाया, मला एक सांग, ती सरपंच बाई ती खरोखर पोलीस केस नाही करणार होय? नाही, तिचं कुठं ऐकू तू? सरपंच बेकडे आहे. ओके, नाटकं करीत ती. तिचं काय ऐकू तू रे? पण ती कसली चापली तुला माहिती आहे ना? तू कुठं होता? एवढा दिवस दिसला बी नाही, काय नाही. अरे मी लपलो होतो माझ्या गोट्यात. मला एक सांग, आप्पा मला गावला नाही, कुठे येतो? ते पंढरपूरला गेलंय. पप्या मी नाही दिसला. तो गेला असेल गोव्यात वगैरे फिरायला मित्रांबरोबर आपल्याला ठेवून. मला तर टेन्शनच आलंय. आता ताई ती बाई घरापाशी आली, ताईडीला मी एवढं मोठं बोलून दिली. मला तर ताणच आलाय. तू आत्ता बोलला काय घाबरू नको, आणि तू आता घाबरव मला. बाळ्या, तू आता एक काम कर, आधी घरी जा आणि ताईला काय काय समजलं ना ती नीट चौकशी कर. उगाच विषय नको वाढाय. तेवढं आहे. मी जातो घरी लगेच आणि बघतो ताईडीला किती काय कळले, अंदाज घेतो. त्या हिशोबाने बघू. ही बाई दारात भांडायला आलीच कशी? नक्कीच आबांनी काहीतरी मॅटर केलाय. मॅटर करणार हे
आणि निस्तरणार मी. होय, ती बाई आपल्या दारात येऊन भांडणच कशी करून गेली रे? नक्की काय विषय झालाय, काय मॅटर झालाय? मला कळलं पाहिजे खरं काय ते. मला तर काय वाटतंय तायडे, काल आबा बोलले नव्हते का, गेमच करतो पैसे जाणतो. तर मला वाटतंय आबानी सरपंचाला टाकलं वाटतं 5,000ला. मला तर तेच वाटायला लागले. म्हणून सरपंच बाई दारात येऊन म्हणत होती 5,000 द्या, सोनं द्या. थांब थांब, त्या सोन्याचा काय विषय? मला तर त्या सोन्याचा विषय पण माहित नाही. अगं गावात शूटिंग नव्हती का झाली, ते ठुक्या घेऊन आलता शूटिंगची लोक, आणि त्याच्यामध्ये ती हिरोईन आणि ते डिरेक्टर दोघं गेले सरपंचाचं सोनं घेऊन गायब. सोनं? हो. आणि सरपंच बाईला वाटलं की आता लोक आम्हीच आणली, ती आली आपल्याच दारात. बाकीचे दोघं तिकडं तर गावात दिसनाच गेली. पण आबांनी काय घोळ केला नसेल ना? आबालाच फोन लावतो, विचारतो. आबाचा नंबर दे. तोंड काय बघत बसली, आबाचा नंबर दे की. नंबर सांग ना, तोंड काय बघ की, नंबर सांग. माकडा, आबांकडे फोन आहे का? सरपंच बाईने असं बोलायला नव्हतं पाहिजे. मला बोला का, माझं ठीक आहे का, पण तुला आबाला असं बोलायला नव्हतं पाहिजे. म्हणजे आपल्या घरच्या भाकरी भाजायच्या आणि लोकांचे बोलणे खायचे. काहीतरी केलं पाहिजे. बघतोच मी. ए, आता काही मॅटर वाढवू नकोस बाबा. हॅलो पप्पा, तुम्हाला माहिती आहे का काय झालं? तुम्ही जे सांगितलेलं ना मला की खोटं सोनं दिले म्हणून, तर ते मी काय केलं माहिती आहे की एक मी मोठा झोल केला. तो म्हणजे आता ज्या माणसांकडनं केलेलं ना, ज्या माणसाने शूटिंग आणलेलं, त्या माणसांकडनं मी त्यांना धमकी देऊन आली आहे की मला माझे पैसे आणि सोनं मला हे रिटर्न पाहिजे, नाही तुम्ही पोलीस केस करेन म्हणून. येऊ झोल आहे, खोटं सोनं खरं करणार म्हणते बाई. अहो, ज्यांनी गावामध्ये शूटिंग आणलेलं ना, त्यांच्याकडनंच मी 5 लाखाचं सोनं काढणार आहे, ते पण खरं. असं गेम केलं यांनी. दाखवतोच यांना. आता बघा, आपल्याकडे पैसेच पैसे. पप्पा उद्या थोडं हा. काय मग हा, पंढरपूरला कुठे गेला होता? गायब झाला होता, गावात दिसत नव्हता. हा, मी गेलतोय पंढरपूरला. नका तुम्ही गेलता पंढरपूरला. अरे गंमत केली, मीच गेलो होतो की, मला माहिती आहे की. आता गावात एवढा राडा झाल्यावर काय करायचं? हा, मला एक सांगा, काय नक्की पंढरपूरला गेलता दुसरीकडे कुठे मी गेला? बाबा पंढरपूरलाच गेलो होतो. आणि मी ऐकलं गावात काहीतरी बाबाने त्याच्या बायकोला हाकलली म्हणून. हो ना. काय माहिती काय आहे झालं? का? काय झालं? तुझ्या बायकोच्या बापाने, हा तुझ्या बायकोच्या बापाने हा आणि बाबाच्या सासऱ्याने हा, सगळं सोनं नकली दिलं लग्नात. ती गळ्यात घालून फिरायचं, ती नकली सोन होतंय. सगळं नकली होतं. आणि तुला कुठे कळलं? मी फोन ऐकलं त्यांचं. त्याच्या आईला ते म्हणायचे, मॅटर आहे. पप्पा पप्पा. असू दे असू दे, मला आधीपासून वाटत होती खोटं सोनं घेऊन फिरते ती. आईला बाबे कधी सुधारायचं नाही. बायकोला हाकालीन त्यानं, ऐकली की आणि सासऱ्यावर भांडणं जोरात. जोरात जाऊ दे त्याच्या आईला. तो जरा पंढरपूरला येताना आलो बहिणीला घेऊन. बहीण नंदिनी घेऊन आलो. तिकडे होती ना शिकायला. अरे बाबा, तुला कसं माहिती असणार, गावात कोणाला जास्त माहित नाही. शाळेत होती ना इथं बघ. अच्छा, ती बारकी होय, हा बाळूबर होती आपल्या. हा, बाळाची क्लासमेट. अच्छा, शाळेत अच्छा, होती, अच्छा, नंतर अच्छा. तिकडे पाठवली आता तिकडे. कधी आली ती? आता माझ्या बरोबर येणार, मी आणाय गेलो तो म्हणले काय. हा, हा, हा. बाकी आलो मी तिकडून. ए आबा, अरे काय चाललंय? बाळ्या, ए बाळ्या, लवकर बाहेर ये. अरे बाळ्या, ये की बाहेर. अरे बोल की रे. तुला एक खुशखबर सांगायची. खुशखबर कसली? आता ती आली गावात. ती कोण? कटरीना? कटनाचं नाव घेऊ नको. ती आपली पिंकी? पिंकी नाही रे, मग तुझं पहिलं प्रेम नंदिनी आले गावात. मला तुला सोडून कुठेच जायचं नाही.
आणि तुला गमवायचंही नाही. आयुष्यातला प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे आणि त्या एका क्षणात पूर्ण आयुष्य. मला सोडून नाही ना जाणार कधी तू? खरं आहे तू काय? तुला मी खोटं बोलेन. माझी शपथ घे. आज तुझी शपथ पण एक आहे. हा आणि मला 100 रुपये पाठव. देतो बाबा. माझं पहिलं प्रेम, माझी नंदिनी आली गावात. नंदिनी, मला माहिती होतं तू गावात परत येशील माझ्यासाठी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू नंदिनी. नंदिनी, माझं पहिलं प्रेम, असं कसं विसरू शकते रे ती मला? ती माझी नंदिनी नाही, ही दुसरीच कोणतरी आहे रे. आमचं एवढं प्रेम असं कसं विसरू शकते ती? अरे 2 वर्ष काय बाहेर राहिली, विसरून गेली. अरे बोलायचं तर सोड, अरे साधी ओळख सुद्धा नाही दाखवली रे. कळलं का? तिनं तुला साधं ओळख पण दाखवली नाही. पाड्या, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. मला तुला सोडून कुठेच जायचं नाही आणि तुला गमवायचंही नाही. आयुष्यातला प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे आणि त्या एका क्षणात पूर्ण आयुष्य. मला सोडून नाही ना जाणार कधी तू? सांग ना.
बाळ्या, ए बाळ्या, अरे इथं का बसलायस तू? आणि एवढा नाराज काय आहेस? नाराज नाही रे, तिला ज्या विचारलं पाहिजे रे, ती खऱ्या प्रेमाला विसरलीच कशी? अरे एवढं जुरलो तिच्यासाठी, जे नाही ते केलं तिच्यासाठी. कितीतरी पोरींचे प्रपोज आले, पण तिला कधी विसरलो नाही रे. अरे ती इथून गेल्यापासून ना कसला कॉल, ना कसला मेसेज, ना कुठल्या सोशल मीडियावर. तिच्यात असा अचानक बदल का? माझी नंदिनी अशी नव्हती कधी. तिने माझ्यासोबत भविष्याची स्वप्न रंगवली होती. तिला जाब विचारलाच पाहिजे. अरे बाळ्या, ऐक ना, तू नंदिनी? हो. अगं मला ओळखलंस? नाही. मी बाळाची बहीण. अगं तुम्ही दोघं शाळेत होता ना, तेव्हा घरी यायचा, अभ्यास करायचा, खेळायचा एकत्र. ओळखलं मला आता तरी? हो, आणि काय किती दिवस झाले ग तुला जाऊन? आता बरेच दिवस झाले. बरं झालं आलीयस. आता घरी चल, आपण बाळाला भेटूयात. बाळा खूप खुश होईल तुला बघून. भेटले मी त्याला. भेटली तू त्याला? तू आणि तो मित्र मैत्रीण लहानपणापासून, त्याच्यामुळे तो पहिल्यांदा तुलाच भेटला असेल. बरं असू दे, पण घरी ये नक्की. बाळ्या पण असेल, त्याला पण खूप आनंद होईल. चल आता मला जायचंय, जाते. आपण ना थोड्या वर्षांनी लग्न करूयात. आणि या जन्मात नाही, पुढच्या 7ही जन्मात मला फक्त तुझी व्हायचंय. पण आहे ना, बाकीच्यांसारखं पळून नाही जायचं मला तुझ्यासोबत. मला घरच्यांच्या आशीर्वादाने तुझी व्हायचं. आपण आहे ना छोटंसं पण स्वतःचं घर घेऊयात शहरात. मग तू ऑफिसला जाशील आणि मी रोज तुझ्यासाठी डबा बनवेल. आणि तुला यायला उशीर झाला ना तरी मी तुझी वाट पाहे ना. आणि मला आहे ना काश्मीरला फिरायला जायचं आहे. नेशील ना? काश्मीरला नको ग, आपण केदारनाथला जाऊया. माझ्या हातात तुझा हात आणि समोर केदारनाथ. कसलं भारी वाटेल ना. आणि ऐक ना, मला कधी सोडून नाही ना जाणार? नक्की? मी तुला कधीच सोडून जाणार नाही, कायम तुझ्याच राहील. बाळा काय झालंय? काय नाही. बर ते जाऊ दे, मी तुला एक खुशखबर देते. तुला माहितीये आपल्या गावात आपली नंदिनी आलीये. माहितीये. मग भेटलं तर तिला? नाही. नाही. बरं असू देत, मग जा जाऊन भेटून ये तिला. हो.
बाळ्या पूजा बाळ्या कुठे गेलाय? आणि तो आत्ताच बाहेर गेला. बरं बरं ठीक आहे येतो. एक मिनिट थांब. बस की. काय झालं? बस रे बस, मग बोलायचं. बोल की. बाळाला काय झालंय? बाळाचं तोंड पडलेलं आहे. बाळा उदास उदास वाटतोय. अगं काय नाही ग, मागा नाही का शूटिंग मध्ये ती कटरीना मुका घेतला होता तुझा? नाही, ते कारणच नाही. मी त्याची बहीण आहे, मला कळतात गोष्टी. काहीतरी झालं. आणि काय नाही ग. सांग मला, सांग. मग सांगतो मी, पण बाळाला सांगू नको, मी तुला सांगितलंय ते. ती नंदिनी आली ना गावात, त्यांच्या आधी होतं, पण त्यांच्या काय काल भी नसलं वाटतं, त्यामुळे तो नाराज आहे. बरं बाळाला आधीच सांगू नको, मी सांगितलं ते, तो माझ्यावर रागवेल. आणि मला ही गोष्ट आधीपासूनच माहिती होतं की त्या दोघांचं आहे म्हणून. खरं होय? हो, पण मी वाट बघत होती. आता हा माझा भाऊ मला स्वतःहून कधी सांगतो. मग ते जाऊ दे, तर फक्त सांगू नको, मी तुला हे सगळं सांगितलं आता. बरं येतो मी, तुझी काळजी घे तेवढं. कुठे आहे तू? हाय की इथेच. कुठे जातोय? अरे मी आलो पंढरपूरवरून माघारी. तू कुठे? पाहिला असं पण आहे पंढरपूरला गेलाय? अरे मला वाटलं माझी एकट्याचीच पाटली, म्हणजे आपणची पण पाटली या. पंढरपूरनं आलो म्हणलं जरा आपण भेटून पार्टी बिर्टी करावी का? आलो आत्ताच गोव्यावरनं चालू आहे बघ. हो कळलं मला गोव्याला गेला तू मॅटर झाल्यापासून गावात शूटिंग वाल्यांचा. तर एक टेन्शन आलेलं बाबा, म्हणून तर तिकडे जाऊन लपून बसलो मी. आणि हे दोघं गावातच राहिली वे. अरे ती काय थोक्या पण नीट टायमिंग देत नाही आणि बाळ्या पण आपल्याकडे फिरकत नाही. जाऊ देत मग, बघू मी आल्यानंतर भेटू, आपण जाऊ दोघं घरी. काय बाळ्याचं काय झालं शॉर्ट काय कळलं ना, घरातनं बाहेरच पडणं मी ऐकलंय. होय बाळ्या, काल तू तिला जाऊ विचारायला गेलता ना, काय झालं रे? अरे गेलतो रे तिला विचारायला, तिच्या घरापाशी बी गेलो, नंतर तिच्या मागे बी गेलो, पण ती तायडीला बोलताना दिसली ना, घालो घरला निघून. तिला विचारणार आहे मी, नेमकं काय झालंय, काय चुकलंय, काहीच सांगणार आहे ती. टेन्शन नको घेऊ रे, सगळं नीट होईल. काय नीट होईल रे? तूच म्हणायचा ना शाळेत असताना, तुझ्याकडे बघते तुझ्याकडे बघते, तुझ्यामुळेच प्रेमात पडलो. सॉरी भावा, चुकलं तेव्हा माझं, पण मला अजून सुद्धा वाटते रे, तिचं तुझ्यावर प्रेम आहे. अरे ते प्रेम तर मला तिच्या डोळ्यात बी दिसतंय. नेमकं का असं करते काहीच समजणार आहे. बरं एक काम कर, तू लवकर ये, पार्टीचं बघून नियोजन कर. आलो मी थोड्या वेळात घरी. ये लवकर, वाट बघायला लावू नको मला. काय हो, नाहीतर बसशील तिकडच. एक मिनिट ए थांब, कुठे चालली? इथेच वर्षीकडे जाऊन येते. हा काय गावात सगळ्यांना कळलंय तू आली आहेस गावात. हा चांगलंय सगळे जुन्या मित्र मैत्रिणींना सगळ्यांना भेटून घे. आता काय आमची तिकडे आहेस तू कॉलेजला म्हणल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही. सगळ्यात महत्वाचं तुझा वर्गमित्र बाळाला पण भेटून घे. अजून त्याला माहिती आहे का नाही काय माहीत, पण त्याच्या घरी जा, त्याला भेट. काय अरे ते घरातूनच बाहेर पडून झाला, काय मॅटर झालं काय माहिती. ये आता ये, काळजी घे. हां बाळाला फोन लावून बघावं. कुणाचा फोन आहे बघ. काय माहिती. आप्पा, आप्पाने फोन का केलाय? तू काय म्हणला नाहीस ना? अरे मी कशाला बोलू, त्यांना तुमचं समजलं का? अगोदरच त्याचे 2-4 कॉल नाही उचलले मी. बरं घे आता काय बोलतात बघ. हा बोला ना आप्पा. ए बाळा, अरे काय झालं? तू माझा फोन उचलत नाही, लक्षात ठेव. हो नाही, घरीच आहे. त्या शूटिंगचा मॅटर एवढा मानाव घेतला का तू? नाही एक काम कर, पप्पा येतोय गोव्यानं माघारी. आधी गोव्याला जाऊन लपून बसलेलं. हा येतोय माघारी. हा भेटून आपण जरा पार्टी बिर्टीचं नियोजन घेऊया. हा 30 आलाय जवळ, याडा झाला काय तू वर्षा अखेर? हा हो बरोबर, ठीक आहे. हा काय बोलले? आप्पा बोलले की काय बोलले? 30 पार्टी करायची. काय पार्टी होय? करू की पार्टी, लय जोरात पार्टी करू आपण. हो पण थांब, मला उशीर होतोय रे, तिला विचारायला गेलंच पाहिजे. बरं जा, पण काळजी घे. हो.
मला माहिती आहे नंदिनी, तू गंमत करतेस, पण बस कर की, खूप झाली गंमत आता. अगं एवढ्या दिवसातून आपण भेटलो, अगं बोलायचं तर सोड, तू साधी ओळख सुद्धा दाखविनास. माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर, पण प्लीज माझ्याशी बोल. बोल नंदिनी, प्लीज माझ्याशी बोल. तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे, बोल माझ्याशी. काय लावलेस माझ्याशी बोल, माझ्याशी बोल? आणि कोणत्या प्रेमाची शपथ देतोयस तू मला, जे कधी आपल्यात नव्हतंच? ती एक चूक होती. अट्रॅक्शन होत ते. त्या वयात झालेली ती एक चूक होती. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि जवळच्या माणसांचा विचार न करता केलेली चूक होती ती. आणि ही गोष्ट आता मला समजली आहे. ही तुलाही समजायला हवी. अजूनही वेळ गेलेली नाहीये. विसरून जा मला आणि आपल्या झालेल्या प्रेमाला. काय विसरून जा? प्रेमाला की चुकीला ग? अगं आत्ताच बोललीस ना की आपल्यात प्रेम नव्हतं, ती एक चूक होती. आणि आता बोलतीयस की विसरून जा आपल्या प्रेमाला. हे बघ नंदिनी, मी तुला चांगलं ओळखतो बघ. तुझ्या मनातली कोणतीही गोष्ट तुझ्या ओठांवर येताना तू किती जरी खोटं बोललीस तरी तुझे डोळे कधीच खोटं नाहीत बोलणार. प्लीज माझ्यासोबत असं परक्यासारखं नकोस वागू. अगं कसा आहेस? अरे तोंड का पाडलीस? काय झालं? गावात काय माहित झालं काय? अरे बोल की. जायला आबा बिबा काय गेलं का काय? गाचाकलं का काय? आईला आबा गेलं वाटते दारून पळा. पायाचं आबा गेलं वरती. काय तुला कोणी सांगितलं? बाळ्याचं तोंड एवढंच झालंय का जुगत. अरे तो नाराजच आहे. कुणाचा फोन उचलून झालाय आणि बाळ्याचा आबा गेला असता तर मला पहिली खबर आलीच नाही. हा तर गावातला मेन माणूस पेताड तो गेला तर लागणार गावाला सगळ्या कळणार. आणि ऐक, मी बघतोय ना बाळ्या फोन उचलून झालाय. बाळ्या कसल्या तरी टेन्शन मध्ये आहे, टेन्शन मध्ये. हो बरोबर आहे. तुझं एवढंच तोंड केलंय तुझं. ए बाबा अरे बाळ्याचा मित्र आहे का कोण आहे? बाळा मी कंटिन्यू फोन करतोय, बाळ्या फोन उचलत नाही. आत्ता एक फोन उचलत आहे माझा. काय तरी टेन्शन आहे, तो सांगू शकत नाही मला. काय वाटतंय? टेन्शन आहे का नाही? पॉइंट पडले त्याचं. मला काय वाटतं सांगू का? कुठल्या तरी पुरीचा मॅटर असतो. बरोबर आहे, पुरीचा 100% मॅटर असणार आहे. काय आहे, एकतर पोरगी नाही म्हणली असेल त्याला. यार पोरगी नाही काय म्हणेल, चांगला हँडसम पोरगा आहे त्याच्या आईला. नाही 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 नाही, पुरी घरच्यांच्या भ्यानं नाही म्हणली असेल. किंवा तिला बॉयफ्रेंड असेल. बॉयफ्रेंड असेल तुडवीन आणि घरचे असेल ना कानपडी बाळ्यासाठी पोरगी उचलून. मी तर त्याच्या भावाला ना असा कानपडी पाय मला माहित नाही. मी लय राडा घरी भावाला तर लय मारीन. नाही नाही बाळ्यासाठी नाही, त्याच्या घरची पुरीच्या घरची जर आपूस होत असतील ना, बाळाला काय करत असतील ना, तेव्हा भ्यानं पोरगी नाही म्हणत ना तर घरची हानीन मी. भाऊ भिऊ कोणा अडवाईल ना त्याला पाय घालीन पाय मी. मी तर भावाला असला मारीन मी बाळ्यासाठी. काय करते
त्याला बाळाच्या तोंडावर खुशी दिसली पाहिजे रे. पोरगीचा मॅटर असेल ना, बाळाच्या तोंडावर खुशी दिसली पाहिजे. खुशी. अरे तू काय शांत बसलास? हा, बाळाचा मित्र नाही का? बाळाच्या चेहरा हसू म्हणून तू काय करू शकणार नाहीस? अरे एखादी पोरगी नाही म्हणत असेल ना आणि तिच्या घरचे आडवीत असतील, तू काय करशील? तू अरे बोल की. करणार की मी पण काय करणार बाळासाठी तू? त्या पोरच्या मध्ये आले का नाही, हा त्या पोरच्या घर मी पेटवीन. हा, आणि गुटखा खाऊन प्रत्येकाच्या तोंडात तुके. चल बाळाला विचारू आपण काय भानगड आहे, कुठली पोरगी आहे? उचलून चल 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 चल. आई घातली